नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। शक्तीपीठ महामार्गासाठी भूसंपादनाचे आदेश देत राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसलाय असा आरोप शक्तीपीठ महामार्ग शेती बचाव कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगलीमध्ये केला आहे। कृती समितीचे पदाधिकारी उमेश देशमुख, महेश खराडे, सतीश साखळकर म्हणाले की महाराष्ट्र सरकारने घाई गडबडीने संयुक्त मोजणी देखील पूर्ण केली नाही, शेतकऱ्यांशी कोणतीही चर्चा केली नाही। शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध डावलत गुरुवारी वर्धा ते सांगली पर्यंतच्या भूसंपादनाचे आदेश दिले आहेत। हा आदेश म्हणजे महायुती सरकारच्या असंवेदनशीलतेचा कळस आहे। काही दिवसांपूर्वी संयुक्त मोजणीचे आदेश सरकारने दिले, पण 99% गावांमध्ये प्रांताधिकारी यांना शेतकऱ्यांनी प्रचंड विरोध करत गावातून पळवून लावले आहे। असे असताना देखील भूसंपादनाचा आदेश देणे म्हणजे ही महाराष्ट्राची हुकुमशाहीकडे वाटचाल आहे। एकीकडे शेती संकटात सापडली असल्यामुळे मराठा समाजातील तरुण आरक्षण मागत आंदोलन करतायत। त्यांना आरक्षण तर दिलेच पाहिजे, पण त्याचबरोबर शेतीमधील संकटांवर उपाययोजना सरकारने करायला हवी। महाराष्ट्रातील गरज नसलेल्या प्रकल्पांमुळे शेती क्षेत्र 50%वर आलंय। शेतकरी मोठ्या संख्येने आत्महत्या करतायत। या भीषण शेती संकटाकडे दुर्लक्ष करत महायुती सरकार शक्तीपीठ महामार्गाच्या 27,000 एकर भूसंपादनाद्वारे पुन्हा शेतकऱ्यांच्या संसारावर वरवंटा फिरवतोय। याचा आम्ही शक्तीपीठ महामार्ग शेती बचाव कृती समितीत जाहीर निषेध करत आहोत, असंही ते म्हणाले आहे। गावागावांमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तयार झाल्यास याला संपूर्ण महायुती सरकार जबाबदार राहील। विधानसभा निवडणुकीपूर्वी कोल्हापूर वगळले असल्याची धुळफेक आदेश काढणाऱ्या सरकारने पुन्हा एकदा कोल्हापूरमधून लोकप्रतिनिधींची चर्चा करून पर्यायी रस्ता काढा असा आदेश दिलाय। या गोष्टीचाही निषेध व्यक्त केलाय। कोल्हापुरातील कोणत्याही जमिनीवरून रस्ता गेला तरी त्याला विरोध राहील। हा गरज नसलेला रस्ता म्हणजे लोकांच्या पैशांचा अपव्यय आहे, अशी टीका अखिल भारतीय किसान सभेचे राज्याध्यक्ष उमेश देशमुख यांनी केली आहे। उमेश देशमुख हेही म्हणाले की महायुती सरकारने कितीही कागदी आदेश दिले तरी शेतकरी कोणत्याही परिस्थितीत भूसंपादन होऊ देणार नाही, शक्तीपीठ महामार्ग होऊच देणार नाही। या आदेशानंतर महाराष्ट्र सरकारचे उद्योगपतींना शेतजमिनी घशात घालायचे मनसुबे स्पष्ट झाले आहेत। त्यामुळे आता आंदोलनाची तीव्रता शेतकरी आणि नागरिक वाढवतील असा इशाराही देण्यात आलाय।